सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 22 रोजी सकाळी 10 वाजता मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालय येथे माजी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी श्री गणेश प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, भाऊसाहेब रोडगे, कसबा गणपती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी सागर हिरेअब्बू, आजोबा गणपती ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद काका मेंढके, आजोबा गणपतीचे ट्रस्टी खजिनदार चंद्रकांत कळमनकर, केदार वनारोटे, प्रफुल्ल झाडबुके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला। सदर प्रसंगी उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, सुनील रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, माजी उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर, विजय पुकाळे, कैलास मेंगाणे, नंदकुमार उपाध्ये, अशोक कलशेट्टी, विष्णू मुधळकर, लताताई फुटाणे, गणेश चिंचोळी, हेमाताई चिंचोळकर यांच्यासह उत्सव पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ट्रस्टी सुनील रसाळे आणि दास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी केले, तर आभार उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी मानले। कालच शांतता कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची भूमिका आणि इतिहास काल सांगण्यात आलेला आहे। अधिकाऱ्यांना पण बरीचशी माहिती नसते, कारण अधिकारी 3-4 वर्षे येतात आणि जाताना भरभरून आणि आनंदानं सोलापूर सोडतात, ही वस्तुस्थिती आहे। परंतु मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा इतिहास अधिकाऱ्यांना माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या सोलापूरमध्ये पहिलं मंडळ आपलं आहे आणि आपल्यानंतर जे काय 8-9 आता काल आकडा 9चा ऐकला, आश्चर्य वाटलं। म्हणजे किती मध्यवर्ती निघाला, 9 मध्यवर्ती झाले। भौगोलिक परिस्थिती जाणू शकतो मी, कारण शहराचा विकास झालेला आहे, त्या भागात नाईलाजानं मध्यवर्ती निघते। परंतु काल एकानं अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं शांतता कमिटीत, कारण राजकीय प्रेरित होऊन ते मंडळ आपल्यातनं बाहेर गेलं आणि त्याची स्थापना त्या काळात झाली। आणि काल आलेला कार्यकर्ता काहीतरी बोलून गेला, त्याला उत्तर देता आलं असतं, परंतु ते ठिकाण उत्तर देण्यासारखं नव्हतं, म्हणून आम्ही थांबलो। कालच्या बैठकीत डीजे हा प्रमुख मुद्दा होता, त्यामुळं बरेचसे विषय बरेचशा वक्त्यांनी डीजेवर वक्तव्य केलेलं आहे। कालचे शांतता कमिटीचे हिरो ठरले अमोल बापू शिंदे, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं डीजेला कसं हद्दपार करता येईल याचं चांगलं विवेचन केलं। मला आज सकाळी संचार पेपर जर पाहिला तर बापू आपल्या मंडळाबद्दल फार काही चांगला लिहिलेला आहे आणि संचारच्या 2 पेजमध्ये ती पूर्ण बातमी वाचली आणि मला स्वतः पण आनंद झाला की डॉल्बी जवळपास बंद होण्याच्या नादात आहे। कमिशनर साहेबांनी त्यात एक टिप्पणी टाकली आहे की मी आणखी काही मंडळाशी बोलून त्या ह्याचा उहापोह करणार आहे। ही खरंच एक चांगली बाब आहे आणि ह्याची सुरुवात आपल्या मध्यवर्तीतून होते, हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। कारण त्या मध्यवर्तीतून काम होतं आहे हे महत्त्वाचा भाग आहे। आणि शेवटी असं आहे, आपण शहराचे सगळे आपण काय करते असतो, शहराचं वैभव वाढलं पाहिजे ही मतं आपली निश्चित आहे। मात्र नाही त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून ते डॉल्बी वाजवणं आपल्याला काही थोडंसं पटलेलं नाही आहे। बापूचं लेझिम तुम्हाला आता मी बोललो नाही, मी कधी कधी रात्री बापूचं लेझिम बघत असतो, अर्धा तास बघत असतो त्याचा लेझिम, आणि त्याचे ठेके पाहण्याचा आनंद वाटतो। रात्री 10:30-11 मी बसतो, तर एखादं बापूचं लेझिम आपल्याला मिळतं बघायला आणि मी रोज बघतो। मी डान्स बघत नाही तर ही निश्चित बघतो। प्रश्न असा आहे की लेझिम आणि आपल्या ह्या ज्या नवीन सिस्टमच्या काय नियोजन आपले ते खेळ खेळले पाहिजे। सगळ्या मंडळाला विनंती निश्चित करा, एक चांगलं काम केलं तुम्ही मंडळाने की आता ऑनलाईन तुम्ही परीक्षा देताय। सुनील रसाळे आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही पुढं चाललं सध्या आजकाल, आणि आमच्या जोशीची बरोबर आहेतच, कलशेट्टी जोशी सगळे, शशिकांत सगळे। मला एकच सांगायचं आहे की मंडळाचं कार्य हे चांगलं राहावं, चांगलं करत राहावं। ट्रस्टीचा जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरावा अशी माझी इच्छा आहे। गणपतीचा आपण नेहमीच बघतो आणि आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये पाहिलं असेल
की कधीही पहिल्यांदा कसं व्हायचं की काही काही भांडणं व्हायची, धडका व्हायचं, त्याची काही गोंधळ होत होता, पोलीस स्टेशनला जात होतो आपण. गेली 5-7 वर्षामध्ये मला असं कुठेही काही दिसलं नाही. मंडळं म्हणजे सगळे शांत असतात आणि एखाद दिवसाचं होते, मात्र जवळपास मंडळांना आपण कन्व्हिन्स केलं पाहिजे की बाबा शांततेने आपल्या मंडळात गेले पाहिजे, तेवढी काळजी घ्या म्हणा. आणि तिथं बोलायला माझा सन्मान केला, तर मी आपल्या सगळ्याचा ट्रस्टीचा सगळ्याचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. सोलापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि नूतन अध्यक्ष सोमनाथजी मेंढके यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी आपण सर्व लोक गणरायाचं आपण उत्साहात साजरा करणार आहे. मलासुद्धा या मंडळाचं अध्यक्षपदाचा मान मागच्या काळात भेटला होता. अतिशय मोठा इतिहास असलेला आपलं मध्यवर्ती मंडळ आहे आणि गणरायाच्या आणि भक्तांच्या मध्ये कुठलंही विघ्न येऊ नये यासाठी सातत्याने धडपडीने काम करणाऱ्या सर्व बॉडी या ठिकाणी त्यांच्यामुळं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्सव आपल्या शहराला बघायला मिळत आहे. त्यांच्या या सुवर्ण इतिहासमध्ये येणाऱ्या काळात सुद्धा असेच चांगले उत्सव घडत राहू त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि माझ्या परिवाराचा तर आपुलकीचा संबंध आपल्या मंडळासोबत आहे. मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो येणारा उत्सवसुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या अध्यक्षतेखाली आपल्याला विनंती करतो की साजरा व्हावा आणि माझ्या शुभेच्छा. सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व गणेश भक्त. आत्ताच सुरुवातीला करणमल साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीला सांगितलं की मध्यवर्तीचा इतिहास तर खूप मोठा आहे, पण आज सोलापूर शहरवासियांनी ज्या पद्धतीनं डीजीच्या विरोधात, डॉल्बीच्या विरोधात जी काही भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये मध्यवर्तीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. मध्यवर्तीने मला वाटतंय गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा जेव्हा डॉल्बीचा विषय आला तेव्हा कधीही मध्यवर्तीने त्याला सपोर्ट केलेला नाही. उलट मध्यवर्तीनं डॉल्बी आपल्या मध्यवर्तीत कसा येणार नाही हा कटाक्षाने प्रयत्न केलेला आहे. मी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना एवढी विनंती करतो ही मोहीम खूप महत्त्वाची आहे की आत्ता जर सुरू असताना आपण ह्याच्यामध्ये हिरिरी नाही गेलो तर आता ती परत बंद पडली तर पुन्हा ही जिवंत होणार नाही. त्याच्यासाठी मध्यवर्तीची भूमिका महत्त्वाची आहे. मध्यवर्तीमध्ये आपल्या जे जे मंडळं सामील आहेत त्या मंडळांना आपण प्रत्येकाला एक बोर्ड लावला आणि आपण सांगितलं की आम्ही डॉल्बीच्या विरोधात आहोत आणि आम्ही पारंपरिक वाद्याच्या सोबत आहोत. अशा पद्धतीचं वाक्यरचना काही असू शकते, पण आपण जर एक एक फलक लावला की आम्हाला अभिमान आहे की आम्ही पारंपरिक वाद्य करतो आणि डॉल्बी करत नाही, अशा पद्धतीचे जरी बोर्ड लावले गेले तर ह्या डॉल्बीच्या मोहीमला खूप ताकद दिल्यासारखं होईल. मध्यवर्तीची भूमिकाच खूप महत्त्वाची असणार आहे, कारण आज तुम्ही बघितलं असेल ज्येष्ठ नागरिक असतील, जिथे जिथे शाळा कॉलेज विद्यार्थी आहेत तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डॉल्बीच्या संदर्भामध्ये रोष आहे. आम्हाला सुद्धा सगळ्यांना कधी कधी तिथं डॉल्बीच्या समोर जावं लागतं. या सगळ्या प्रसंगाला येणाऱ्या काळात टाळायचं असेल आणि सोलापूरची ओळख बदलायची असेल तर मध्यवर्तीची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. मध्यवर्तीने यावर्षी आपणच हा विषय घेऊन सोलापूर शहरामध्ये जनजागृती असेल, वेगवेगळ्या विषयामध्ये आपल्याला काय करता येईल आपण मध्यवर्तीने करावं अशा शुभेच्छा देतो. मला इथं बोलवला, मान सन्मान दिला. तोरणा मंगळा तालीम मंडळाचं मध्यवर्ती एक वेगळं नातं आहे आणि ते नातं जपण्याकरता सगळे प्रमुख मंडळं आणि मध्यवर्तीचं जे सहकार्यामुळं आम्हाला ही मंडळ साजरा करण्यामध्ये गणेशोत्सव करताना आपली मदत होत असते. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. मंडळाचं कार्यालय उद्घाटन संपन्न झालं. यावेळी आमच्या शब्दाला मान देऊन आमचे नेते व युवा मोर्चा शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मालक व ज्येष्ठ नेते सुधीर खरकमल साहेब, आमचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अमोलबापू शिंदे, कसबा गणपतीचे अध्यक्ष बाळासाहेबजी मुस्तारे, सिद्धेश्वर महायात्रेचे मानकरी सागर हिर्यापू यांच्या प्रमुख म्हणजे आजोबा गणपतीचे उपाध्यक्ष शिवानंद काका मेंढके आणि आमच्या ट्रस्टीचे खजिनदार चंद्रशेखर कळमनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कार्यालय उद्घाटन संपन्न झालं. आणि आज सगळेजण कार्यालयाच्या उद्घाटनाला सगळं मान देऊन म्हणजे मान सन्मान देऊन आमच्या मानाला शब्द हे देऊन सगळे उपस्थित राहिलात. सगळे जे ट्रस्टी अध्यक्ष असू, ट्रस्टी पदाधिकारी, उत्सव पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम